मुंबई ते पावना आपली सवारी आहे, थोडा वेगळा असणार आहे हा ब्लॉग, थोडा एकदम अतरंगी असणार आहे। ह्याच्यातली तुम्हाला आतमधली मजा, जी फॅमिली सोबत मजा येते ते पण तुम्हाला बघायला भेटणार आहे। भाई पावसामध्ये ना ह्या वेस्टर्न घाटाची वाईबच अलग होऊन जाते यार। वेस्टर्न घाट आहे ना एकदम वेगळेच दिसतात पावसामध्ये। तर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन चॅनलमध्ये। सॉरी, चॅनल तर तोच आहे, व्लॉग नवीन आहे। तर आज आपण चाललोय कामशेतला। थंबनेल बघून तुम्हाला तर कळलंच असेल, पावना डॅम्पला चाललोय आपण। आणि हे बघा ट्रॅफिक, असं वाटतं मी ऑफिसला चाललोय। ह्याच कारणामुळे ना मुंबई लवकर सोडायची असते। सकाळी 7 वाजता जर तुम्ही मुंबईच्या बाहेर निघताय ना, तर या ट्रॅफिकपासून तुम्ही लांब राहताय। आणि काय आपण आता ग्रुपमध्ये चाललोय ना, तर काय सगळ्यांचं टायमिंग वगैरे मॅच होणं खूप इम्पॉर्टंट असतं। आणि मग त्याच्यामुळे तर हे काय लेट होतंच। आणि मित्रांनो, तुम्हाला एक मी मोठी गोष्ट दाखवणार आहे। आता झालं 2 दिवसच मी खरेदी केल्यात 2 गोष्टी, ते तुम्हाला मी दाखवेन नंतर थांबवल्यावर। हे बघा मित्रांनो, आपला नवीन टॉप बॉक्स। हे बघा, एक नंबर सगळी गोष्ट बसते आपली। जरा ह्याच्याबद्दल आपण नंतर बोलू। आणि अजून एक गोष्ट घेतली। हे बघा, नवीन रायडिंग शूज, ज्याचं उद्घाटन झालं आहे आत्ताच। पाण्यात गेलं आहे पाय, पण काय आपल्याला टेन्शनची गरज नाही, कारण की मस्त वॉटरप्रूफ आहेत। हां, आतून पाणी गेलं तर ऑब्व्हियसली कितीही वॉटरप्रूफ असेल तरी ते जाणारच पाणी आतमध्ये। तर मित्रांनो, टॉप बॉक्स कसा वाटला तुम्हाला? एकदम गफलतमध्ये गेलो आणि गफलतमध्ये लावून टाकला। मी विचार केलेला खूप असा की जेव्हा पण काहीतरी ॲक्सेसरीज घेईन ना, तेव्हा व्हिडिओ बनवेन आणि दाखवेन इन्स्टॉलेशन कसं असतं, काय सर्व। थोडंसं आपल्या व्ह्यूवर्सला पण माहिती भेटली पाहिजे ना, आणि आपल्याला पण व्ह्यू आले पाहिजेत, दोघांचं पण काम झालं पाहिजे। पण एवढा गफलतमध्ये गेलो मी, आणि मला काहीच आयडिया नव्हती। मी फक्त बघायला गेलो। आणि कसं असतं माहिती आहे, कोणतीही मुलगी शॉपिंग करायला गेल्यावरती केवढे एक्साइट होते, तसंही मुलांचं पण तसंच असतं। जो खरा बायकर असतो ना, तो असं ॲक्सेसरीजच्या शॉपमध्ये गेला ना, एकदम वेडा होऊन जातो, काय घेऊ आणि काय नको। आणि असं वाटतं की सगळं माझ्या गाडीला लोड झाली पाहिजे, पूर्ण माझी गाडी अशी एकदम लोडेड वाटली पाहिजे, असं एकदम फील होतं। तर तसंच झालं माझ्यासोबत, आणि मी लावून टाकला टॉप बॉक्स। आणि ॲल्युमिनियमचा आहे, याच्यामध्ये 2 क्वालिटी होती, एक ABS होती, म्हणजे एक हार्ड प्लास्टिक असतं ते, आणि हे होतं ॲल्युमिनियम। तर मी ॲल्युमिनियमवाला लावला आहे। आणि टॉप बॉक्स लावल्यावरती गाडी चालवण्याचा एक्सपिरियन्स जर तुम्हाला सांगायचं म्हणलं, तर असं वाटतं जर तुम्ही पिल्लियनसोबत टॉप बॉक्स लावून चालवता ना, तर तुम्हाला असं वाटणार की तुम्ही ट्रिपल सीट बाईक चालवताय। आणि तो 45 लिटरचा टॉप बॉक्स आहे, म्हणजे तुमचं फुल फेस हेल्मेट पण बसून थोडाफार तुम्हाला स्पेस राहू शकतो, एवढी जागा आहे टॉप बॉक्समध्ये। तुम्हाला ह्याच्यासाठी हे सगळं एक्सप्लेन करतो आहे, कारण की टॉप बॉक्स बसवताना व्हिडिओ नाही बनवला, आणि जेव्हा तो फिटिंग करत होता ना, तेव्हा असं वाटलं यार व्हिडिओ बनवायला पाहिजे होता, पण ठीक आहे, आता काय करू शकतो। आणि अजून एक गोष्ट, घरापासून इथपर्यंत येताना मला एक थेंब पण पाऊस नाही लागला आज, एक थेंब। हां, मी भिजलोय, पण पावसाने नाही भिजलोय, माझ्या घामाने भिजलोय, एवढं ऊन लागतंय। तर मित्रांनो, आता आपण खंडाळ्याचा घाट चढतोय। आणि घरातून निघताना ना, माझ्याकडून एक मोठी चुकी झाली होती। मी कॅमेराचा अँगलच बघितला नव्हता, अल्ट्रा वाईडवरती आहे की स्टँडर्डवरती आहे। तर तो स्टँडर्डवरती होता। ठीक आहे, आता मला माहिती नाही कसं फुटेज आला असेल, काय जर आला असेल तर मला ते ठेवावं लागेल, त्याच्यासाठी मी आत्ता सॉरी बोलतो। आणि मी त्या 2017-2018मध्ये ना, मुंबईकर निखिल आणि JS फिल्म्स आणि MSK ह्या लोकांचे व्हिडिओ बघायला लागलो, व्लॉग्स। तर मला वाटतं हे 3च असे एकदम म्हणजे मला आवडायचे, असतील अजून बाकीचे पण हे 3 मला खूप आवडायचे। तर मी त्यांचे व्हिडिओज बघायला लागलो, आणि मग असं वाटायचं यार की आपल्याकडे कधी अशी ॲडव्हेंचर बाईक असेल, आणि मस्त आपण असे टॉप बॉक्स लावू, बाजूला 2 पॅनियर लावू, आणि एकदम लोड करून कुठेतरी फिरायला जाऊ, मस्त रायडिंग जॅकेट घालून। असं खूप स्वप्न होतं, म्हणजे ते ना एक गोष्ट आता होत चालली आहे। तर ना असं खूप बरं वाटतं। आणि मी पहिल्यांदा मला ते एवढं असं एकदम इमोशनली तुमच्याशी शेअर करतो आहे।
तर आज असंच मस्त रायडिंग जॅकेट, रायडिंग बूट, मागे टॉप बॉक्स, आपण सॅडल बॅग पण आहेत ते नाही लावले कारण की एवढी काही गरज नव्हती आणि 2-2 कार पण आहेत ना आपल्यासोबत, तर त्याच्यामध्ये पण सामान गेलं आहे आपलं. पण इन फ्युचरमध्ये नक्की राईड होणार. मस्त अशी गाडी ना एकदम लोड करून कुठेतरी जाऊ फिरायला. अजून लोणावळ्यामध्ये एंट्री नाही झाली आणि इकडे ट्रॅफिक चालू पण झाले आणि ही लाईन आहे ना खूप मागेपर्यंत आहे. तर त्याच्यानेच मला अंदाज येतोय की लोणावळ्यात किती गर्दी असणार. रायडिंग खूप सुंदर आहे रे मित्रांनो, फक्त अशी घाण ट्रॅफिक नाही लागली पाहिजे, नाहीतर ना पुन्हा डोक्याची वाट लागून जाते. एवढा मला कंटाळा आला आणि एवढा राग आला ना, घरापासून इथे निघाल्यापर्यंत नुसती ट्रॅफिक 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 ट्रॅफिक. अरे बस किती. हे बघा मी बोललो ना, ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा, आणि हे बघा पाऊस चालू झाला आहे. तर मित्रांनो मस्त पाऊस पडून गेलेला आहे आणि खूप छान असं पावसाचं वातावरण झालं आहे. आणि काय म्हणजे तर मला वाटतं की मी पण जेव्हा तो वर्ड बोलतो ना, ये रे रे पावसा तुला देतो पैसा, की पाऊस येतोयच येतोय. गेल्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही बघितलं आणि तसं झालं, या ब्लॉगमध्ये पण आता मी बोललो आहे आणि तसं झालं. माहिती नाही काय आहे, पण जे पण आहे चांगली गोष्ट आहे. आणि एवढं आपल्या बोलण्यावरती पाऊस पडला तर बोललो कशाला उगाचच रेनकोट वगैरे घालायचं, भिजा आता भिजा. एवढं मागासपासून तापलो होतो, उबळलो होतो आतून, आणि आता पूर्ण भिजून एकदम थंड झालं. खूप मस्त वातावरण झालं आता, आणि आत्ता खरी मजा येते राईडची आता. आणि माझ्या बोलण्यामध्ये पण तुम्ही ना बघू शकता की एवढा काय बोलतात जोश आहे बोलण्यामध्ये, उत्साह आहे एवढा बोलण्यामध्ये माझा, कारण की आता खरे मजा यायलाच चालू झाले. आणि आता 40 मिनिटावरती आपला विला येईल. सर्वात पहिली गोष्ट विलामध्ये गेल्यावरती जी करणार आहे ती म्हणजे डायरेक्ट पाण्यात उडी, डायरेक्ट स्विमिंग पूलमध्ये उडी, बाकी सगळं नंतर. आणि जसं की मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं होतं, आपण एक मान्सून सिरीज स्टार्ट करणार आहे. तर 2 आठवड्यापूर्वी आपण गेलेलो तामिनी घाटला, तो होता पहिला चॅप्टर. आणि आहे चॅप्टर 2 पावना. मुंबई ते पावना आपली सवारी आहे. हां, आपण फॅमिलीसोबत चाललो आहे, पण हा ब्लॉग थोडा वेगळा असणार आहे. हा ब्लॉग थोडा एकदम अतरंगी असणार आहे, कारण की यावेळेस आपण चाललो आहे फॅमिलीसोबत, आपण एकट्याने चाललो आहे. त्याच्यामुळे विलामध्ये जाऊन ते फॅमिलीसोबत मजा करणं, मस्ती करणं, ते फक्त जर्नी नाही आहे, ह्याच्यातली तुम्हाला आतमधली मजा, जी फॅमिलीसोबत मजा येते ते पण तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर बघत राहा पुढे. आणि आता बस जस्ट 40 मिनिटमध्ये पोचतोय जर आपण कामशेतला. खूप भारी सिनरी चालू झाली आता, खूप भारी, खूप मजा येते इकडे. सरळ सरळ भाई, पावसामध्ये ना ह्या वेस्टर्न घाटाची वाईबच अलग होऊन जाते यार. हे वेस्टर्न घाट आहे ना एकदम वेगळेच दिसतात पावसामध्ये. आणि जी मजा येते ना राईड करायला, राईड तर ठीक आहे तुम्ही नॉर्मल, ओ बाबा खड्डे, हे बघा ना काय उंच उंच डोंगर आहेत आणि त्या डोंगरांवरती पूर्ण ढगांची सफेद चादर ओढलेली आहे. काय भारी वाटतं यार, मस्त, म्हणजे एक वाईबच वेगळी येऊन जाते इकडे. आणि आपला जो विला आहे ना तो बरोबर टिकोना फोर्टच्या खाली आहे. आणि हा बघा इकडून आहे ना एक असा मला दिसतोय टोक, तर मला वाटतं तो टिकोना फोर्टच असेल. ऑलमोस्ट आता फक्त 10 किलोमीटर राहिलेत, फटाफट 10 किलोमीटर कवर करू. एक नंबर व्ह्यू आहे इकडे, मला इकडे मॅपमध्ये दिसतंय. इकडे ह्या साईडला पूर्ण पाणी आहे, म्हणजे धरण आहे इकडे, पावना डॅम आहे हा. आणि तो बघा आपला तो टिकोना फोर्ट त्याच्या खाली आहे ते बघा, आता तिकडे दिसत असेल. हा हा बघा, त्या फोर्टच्या, टिकोना फोर्टच्या खाली आपला काय बोलतात विला आहे, विला. बाबा 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 बाबा,
आईच्या गावात एकदम सडन ओव्हरटर्न आहे यार. डेंजर. भारी भारी भारी. मजा आली इकडे. आणि आपल्याकडे काय हिमालय त्यामुळे काय आपल्याला फीलच नाही होते की चढ आहे किंवा काय. बिंदास चढते एकदम आरामात. अजून इकडून 5 किलोमीटर आहे जर्नी. थोडं असं लेकच्या बाजूबाजूने असताना रोड तर मजा आली असते, पण तसा रोड नाही आहे. सो सॅड. कॅमेरा बंद केला आणि तिकडे मस्त व्ह्यू दिसत होता यार. शिट. थांबा दाखवतो. पुढे पण येणार पुढे पण येणार. अरे हे काय ऑफ रोडिंगचं पॅच आहे काय हा? लेकचा व्ह्यू आहे. थांबा. हा बघा कसं आहे ना, एक नंबर. कारण की मी ना माझा विलाचा व्हिडिओ बघितलेला, तर त्याच्या इथून पण दिसतो हा पूर्ण लेक व्ह्यू. रोड भारी आहेत भाई. आपल्याला रोड आवडले. छोटे आणि मस्त रोड आहेत. हे बघा इथे पण लिहिलंय तिकोना किल्ला सरळ. झालं आता 5 मिनिटामध्ये आपला विला येईल. भारी. काय मस्त फोर्ट दिसतो इथून. भारी. हा होता काय? नाही इथून आहे. हा हे बघ आला. अरे हा वेगळा आहे. हा इथे घाबरलो मी जरा मिनिटासाठी. हा पण भारी आहे तसा रे. हाच आला. वेलकम. एक नंबरच्या मायला. तिथे टाईल्स आहेत, सटकायला नको गाडी. बस खूप चिपकते त्याला. मस्त गाडी धुवायचा कार्यक्रम चालू आहे, कारण की खूप चिखल होतं खूप. देशी पाहिजे का विदेशी पाहिजे? मला विदेशी पाहिजे. मम्मी लवकर ये. सोन्या पाहिजे की सोन्या पाहिजे? सोन्या सोन्या. मला गाणे माऊ पाहिजे का चिऊ पाहिजे? मी माऊ चिऊ. येडा पाहिजे की शाना पाहिजे? येडा पाहिजे. तिकडे लक्ष द्या. वाऱ्याला अजून काय म्हणतात? वाऱ्याला अजून काय म्हणतात? नाही, वाऱ्याला अजून काय म्हणतात? पवन. पवन. हेलो हिंदी एकदम जुना. 2 ला 2 जोडे.
एक PPT वाचते नाही. शिलाई काम. अच्छा हिंदी. सुई धागा नाही. शिलाई शिलाईले सिलाना सिलाना सिलसिला. एकदम एकदम जुना 1949. हत्ती. सोंड. तिसरा शब्द सो पहिला का तिसरा शब्द? पहिला. सोम्या गोम्या सोम्या. नारू सोडा. चार अक्षर 3.5 4. ठीक आहे. खूप जुना. ओके. हे आता आपण नाही ना नाही मागास मी बरोबर बॅट. कबड्डी. लंगोर Something related to sports. लंगोटी. अगं क्रीडा खेळ. लंगडी. कबड्डी. सावरखेडे गाव. यादी. जमीन. पुसायची. माती. खेळ पांढरा. काय बेईचा काय? करतात ना. आता पावलांचा खेळायचा तो असता. खेळ सावल्यांचा. टिस्मत खान. हिंदी. नाही. हिंदीमध्ये तीनला काय? थ्री इडियट्स. मित्रांनो हा असा होता आपला विला आणि काय जास्त व्लॉग वगैरे करायला भेटला नाही. तुम्हाला एक नॉर्मल असा ओव्हरव्ह्यू देऊन टाकतो विलाचा. आता निघायची तयारी चालू आहे. तर हा 5 फूटचा स्विमिंग पूल आहे. जास्त हाईट नाही याची आणि 3 BHK विला आहे हा. इथे एक रूम आहे, इथे एक रूम आहे आणि मागे इकडे आणि मोठासा हॉल आहे. आतून तुम्हाला एकदा दाखवतो. आणि ही बाहेरची प्रॉपर्टी बघा. इकडे जेवणासाठी मस्त व्यवस्था आणि इकडे सगळं सोफा वगैरे. आणि तिथे त्यांचा प्रोजेक्टर आहे ॲक्च्युली, पण तो पावसामध्ये चालू नाही बहुतेक. आणि इकडे एक बसायला सिटिंग अरेंजमेंट आहे. आणि सर्वात मेन गोष्ट इथे आता पूर्ण कवर झालं आहे धुक्याने. इकडे आहे टिकोना फोर्ट. टिकोना फोर्ट इथून जस्ट 15-20 मिनटाच्या अंतरावरती म्हणजे चालायला. आणि इकडे असा हे आहे काय बोलतात टेरेस. आलो वरती येते. आणि इकडून व्ह्यू तर एकदम अल्टिमेट आहे. कारण की डायरेक्ट बाल्कनीतून ओपन केलं ना की इथे पावना डॅम दिसतोय, पावना लेक. आणि इकडे पुढे पूर्ण असं धुक्याने कवर. आणि ना 5 मिनिटमध्ये वातावरण एकदम चेंज होतं आहे. इथे ऊन येतं आहे, परत क्लाउड येतं आहे, परत पाऊस येतं आहे. आणि हे बघा जिकडे बघाल ना तिकडे सिनरी आणि डायरेक्ट असा पूल. हे बघा हा हॉल आहे. थोडंसं मेस आहे कारण की आता निघायची तयारी चालू आहे. ते सगळं डिस्टर्ब आहे. इथे एक रूम आहे, ही एक रूम आहे. आणि हे बघा इथे एक रूम आहे. आणि इकडे त्यांची गेस्ट रूम आहे म्हणजे सगळं सामान वगैरे. आणि इकडे वॉशरूम. बाकी विला एक नंबर आहे. आणि हा बघा वाघ बघा कसा आहे ते. हे बघा 3D फुल 3D इफेक्ट. असं वाटतं आता खायलाच आहे. उडी मारेल असं. एवढा भारी मस्त 3D वाला लावला आहे लोकांनी. आता विलाच्या इकडून निघालं आहे. आणि हा माझा इकडचा नट बोल्ट आहे ना
तो लूज झाला, त्याच्यामुळे असा डायरेक्ट कॅमेरा खालीच येतो. आता हे बघा इकडे पावना लेकच्या इकडे थांबलेलो आणि मस्त फोटो वगैरे काढलेत आणि कॅमेराचा जुगाड केला आहे. पण आता मला माहिती नाही माईक चालू आहे की नाही, कारण की मी तो थोडासा खाली बसव, तो नट त्याचा लूज होता आणि त्याच्यामुळे मी तो क्लिप काढून टाकला आणि मग माझा कॅमेराचा अँगल एक सेट खाली गेला आहे आणि त्याच्यामुळे मला आता हेल्मेटमधून दिसत नाही की कॅमेरा ऑन आहे की ऑफ आहे आणि त्याचं माईक ऑन आहे की माईक ऑफ आहे ते पण मला काहीच नाही माहिती, माईक कनेक्ट आहे की नाही. आणि त्याच्यामुळे ना आता खूप मोठा सीन झाला आहे. मी मगासपासून तो फोटो मोडमध्ये होता की क्विक मोडमध्ये होता माहिती नाही, तर त्याच्यामध्ये तो फक्त 2 मिनटाची व्हिडिओ कॅप्चर करतो आणि नंतर बंद होतो. तर तो सीन झाला आहे आणि एवढा वेळपासून मी एवढं बडबडतोय सांगतोय पण काहीच फुटेज नाही आलं, काहीच नाही आलं. तर त्याच्यामुळे जर तुम्हाला काही आत्ता पण जे मी बोलतोय तर त्याच्यामध्ये माझा माईक आवाज येतो आहे की नाही येतो ते पण मला माहिती नाही. तर ठीक आहे, आता मला वाटतं हा प्रॉब्लेम मुंबईला गेल्यावरती सॉल्व्ह होईल.